सरकारनं व्यावसायिक सिलेंडर पुरवठा बंद केलाय आणि त्यामुळे पुढे काय असा प्रश्न हॉटेल मालकांना पडलाय। आता उरलेले गॅस सिलेंडर कधीही संपतील अशी वेळ आलेली आहे आणि त्यामुळे हॉटेलच्या मेन्यूतील चमचमीत पदार्थ गायब होऊ लागलेले आहेत। तर कशा पद्धतीने मेन्यूमधून हे पदार्थ गायब होत आहेत आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। एक म्हणजे चायनीज फूड जे बऱ्याचशा लोकांना आवडतं ते गायब होत आहेत मेन्यूमधून, कारण त्याच्यासाठी जास्त गॅस लागतो, जास्त शिजवावे लागतात, त्याच्यामुळे त्याच्यानंतर कबाब हे पदार्थ सुद्धा हॉटेलच्या मेन्यूमधून गायब होऊ लागलेले आहेत कारण गॅस नाहीये आणि त्यामुळे कुठेतरी हॉटेल चालकांवर आता हे पदार्थ न देण्याची वेळ आली आहे। डोसा साऊथ इंडियन फूड अनेकांच्या आवडीचा तोही गायब झालाय। पुलाव हा सुद्धा मेन्यूमधून गायब झाल्याचं पाहायला मिळते अनेक हॉटेलच्या, कारण गॅसचा पुरवठा कमी आहे। मसाले भात सुद्धा कमी झालेला आहे मेन्यूमधून अशी माहिती समोर आलेली आहे, कारण याच्यासाठी सुद्धा जास्त गॅस लागतो, जास्त शिजवावं लागतं। पावभाजी ही सुद्धा अनेकांच्या आवडीची असेल, मात्र तीही आता हॉटेलमध्ये मिळणार की नाही हा सवाल आहे, कारण मेन्यूमधून ती गायब होताना दिसून येते। सर्व प्रकारचे स्टार्टर्स ज्याला तळावं लागतं, फ्राय करावं लागतं, डीप फ्राय करावं लागतं, त्याला जास्त गॅस अर्थात लागतो आणि त्याच्यामुळे ते गायब होताना दिसतंय। उसळ याच्यासाठी सुद्धा जास्त गॅस लागतो आणि त्यामुळे हाही पदार्थ हॉटेलच्या मेन्यूमधून गायब होत असल्याचं दिसतंय। त्यानंतर पेढे याच्यासाठी सुद्धा दूध आटवावं लागतं आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये गॅस लागतो, त्यामुळे पेढे सुद्धा मेन्यूमधून गायब होताना दिसतात। मालपोहे याला सुद्धा जास्त प्रमाणामध्ये गॅस लागतो, शिजवावं लागतं, त्यामुळे तेही गायब होताना दिसतात। अनारसे यालाही डीप फ्राय करावं लागतं आणि त्याच्यामुळे गॅसचा पुरवठा सध्या कुठेतरी एक प्रकारे कमी झाल्याचं पाहायला मिळतं आणि त्यामुळे त्याचा परिणाम असा झाला आहे। मिठाई याच्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये गॅस लागतो आणि त्यामुळे मिठाई सुद्धा मेन्यूमधून कुठेतरी बाजूला सरताना आपल्याला दिसून येते। एकच दिवस, उद्याची गॅरंटी नाही, उद्याच्या ऑर्डर्स पण येऊ शकत नाही। सिलेंडर असेल त्या दिवशी चालू, नाही मिळाला बंद। कमीत कमी गॅस लागणारं पदार्थ ठेवतोय, शिरा उपीट पोहे एवढंच ठेवतोय आणि जास्तीत जास्त दिवस कसं जाईल एवढं बघतोय। तर आमच्याकडे स्टॉक होता, त्याच्यामुळे मागचे 1-2 दिवस आम्ही याच्यामध्ये आमचे रेस्टॉरंट चालू शकले, पण यापुढे आता रेस्टॉरंट चालवणे आमच्यासाठी शक्य नाही आहे। मोर देन 35 आइटम्स है, बट अभी मेरे पास सिर्फ एंड सिर्फ 10 से 12 आइटम मैं सर्व कर पा रहा हूँ। हे आहे राज्यातल्या हॉटेल व्यावसायिकांची सध्याची परिस्थिती। आज गॅस सिलेंडर आहे, मात्र उद्या असेल की नाही याची चिंता त्यांना भेडसावते। गॅस कंपन्यांनी नवीन व्यावसायिक सिलेंडर देणं बंद केलं, त्यानंतर राज्यातल्या हॉटेल व्यावसायिकांचं आर्थिक गणित कोलमडलंय। मुंबईतल्या माटुंग येथील शारदा भवन या रेस्टॉरंटमध्ये दररोज दक्षिण भारतीय पदार्थ खाण्यासाठी मोठी गर्दी असते। सध्या उपलब्ध असलेल्या गॅस सिलेंडरच्या जोरावर त्यांनी काही निवडक पदार्थ केले, मात्र यापुढे गॅस सिलेंडर उपलब्ध न झाल्यास काय करायचं हा प्रश्न रेस्टॉरंट मालकाला पडलाय। अप्रॉक्सीमेटली मोर देन 35 आइटम्स है, बट अभी मेरे पास सिर्फ एंड सिर्फ 10 से 12 आइटम मैं सर्व कर पा रहा हूँ। इडली है, डोसा है, उपमा है, शीरा है। ओके, आई हैव इट कॉफी एंड चाय। अपार्ट फ्रॉम दैट आई डोंट हैव एनीथिंग व्हिच आई कैन सर्व। बेसिकली ऐसे आइटम्स ज्यांना कमी वेळ लागतो, कम टाइम लगता है। करेक्ट। अभी उत्तप्पा बनने के लिए मिनिमम 10 to 15 मिनट्स लगता है, बिकॉज वो थिक होता है, वो पकने के लिए 10 से 15 मिनट जाता ही है। ओके, सो वो बंद कर दिया हमने। रवा डोसा जो है, रवा डोसा बनने के लिए 10-15 मिनट जाता है, बिकॉज वो प्रॉपर से अगर वो कुक नहीं हुआ, अगेन इट इज अ प्रॉब्लम फॉर मी, राइट। सो हम लोग ने वो बंद कर दिया है। मुंबईच्या लालबाग परिसरातील लाडू सम्राट हॉटेल मालकाची परिस्थिती काही वेगळी नाहीये। हॉटेलमधील मेनूवर कुऱ्हाड कोसळली। आता मेन्यू कार्ड मधून 50% पदार्थ गायब झाले। दोन सिलेंडर मिळाले, किती चालेल, किती दिवस चालतील? एक दिवस, एकच दिवस, उद्याची गॅरंटी नाही, उद्याच्या ऑर्डर्स पण येऊ शकत नाही। सिलेंडर असेल त्या दिवशी चालू, नाही मिळाला बंद। आणि मला सांगा, पदार्थ तुम्ही सगळेच प्रयत्न करता देण्याचे? ऑलमोस्ट सगळं। तुम्ही असं काय केलं नाही की बाबा बाकीचे जे रेस्टॉरंट ओनर्स करतात की ठराविक पदार्थ देतात आणि सिलेंडर थोडंसं वाचवतात, 2 दिवसांच्या ऐवजी 4 दिवस काढतात? माझं महाराष्ट्रीयन क्युझिनसाठी फेमस आहे, त्यात मॅक्झिमम पदार्थ तळण्याचे असतात। बरोबर। काही पदार्थ मेनू कट केला, तुम्ही सांगता ते कुठलं सँडविच, ज्यूस, पावभाजी, पावभाजी कमी फ्लेमवरती एकदम बनवून ठेवतात, तर आपल्याकडे तसं नाही ना। आपल्याकडे बटाटा फ्रेश तळून द्यायचं, 40 वर्ष मी तेच करतो।
पुण्यातील प्रसिद्ध SP बिर्याणी हॉटेलचं मेनू कार्ड सुद्धा बदललंय. जास्त प्रमाणात गॅस लागणारे पदार्थ मेन्यूतून बाद झाले. माझ्या हातात 2 मेनू कार्ड आहेत. खरं तर एक हे जे मेनू कार्ड आहे जे ह्यांचं रेग्युलर मेनू कार्ड आहे ज्याच्यामध्ये 70 ते 80 खरं तर मेनू होते किंवा पदार्थ मिळायचे 70 ते 80. पण आता LPG गॅस जे आहे ते पुरवलं जात नाही आणि त्याच्यामुळंच या पुण्यातल्या प्रसिद्ध अशा SP बिर्याणीजनी आपला मेनू जो आहे तो बदलला आणि केवळ 5 ते 6 पानाचा असणारा मेनू आता केवळ एका पानावर येऊन टाकलाय. हा नवीन मेनू आहे. याच्यात त्यांनी सूचना देखील लिहिल्या की मिडल ईस्ट मधील सुरू असलेल्या संघर्ष आणि LPG गॅसच्या तुटवड्यामुळे आमचे स्वयंपाकघर तात्पुरत्या स्वरूपात मर्यादित मेनू ठेवण्यात आलेला आहे. आखाती देशातील युद्धाचा परिणाम आता मोठ्या शहरांसह छोट्या शहरातील हॉटेल व्यावसायिकांवर सुद्धा होऊ लागलाय. कराडला अख्खा मसूरसाठी प्रसिद्ध असलेल्या शिवराज ढाब्याच्या 12 शाखा गॅस टंचाईमुळे बंद ठेवाव्या लागतात. आपल्या आता जवळजवळ 36 शाखा आहेत. 36 शाखामध्ये आपल्या आता सध्या 12 शाखा ऑलरेडी बंद आहेत. आपल्या सध्या आता जवळजवळ 500 ते 700 कामगार आपल्या तिथं आहेत. हे जर ह्याची जर परिस्थिती जर अशी राहिली तर लय खूप परिस्थिती म्हणजे बिकट परिस्थिती लय बिकट येणार आहे. गॅस तुटवड्यामुळे कोल्हापुरात नाश्ता सेंटर आणि हॉटेल चालकांनी गॅस जपून वापरायला सुरुवात केली आहे, तर काही हॉटेल्स मालकांनी दिवसातील ठराविक तासच सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलाय. नाशिकमधील हॉटेल व्यावसायिकांना सुद्धा सध्या असलेल्या गॅस सिलेंडर संपल्यानंतर पुढे काय करायचं हा एक मोठा प्रश्न पडलाय. आमच्याकडे 2 दिवसाचा गॅस शिल्लक आहे आता, आणि तो आम्ही आता 8 दिवस कसं पुरवायचा ह्या हिशोबानं आम्ही आता फक्त कमीत कमी गॅस लागणारे पदार्थ ठेवतोय. शिरा, उपीट, पोहे एवढंच ठेवतोय आणि जास्तीत जास्त दिवस कसं जाईल एवढं बघतोय. येणाऱ्या कस्टमरची कशी सोय होईल, प्रवाशांची कशी होईल, त्याला काय राहू दे, निदान पोटापुरतं तर मिळावं, त्यांची भूक भागावी एवढीच अपेक्षा करतोय. पहिली परिस्थिती एका फोनवर लगेच गॅस येत होता, पण सध्याची आता युद्धजन्य परिस्थिती बघता आता नाशिकमध्ये आम्हाला 1-2 दिवस गॅसची वेटिंग करावं लागते आणि अव्वाच्या सव्वा पैसे मोजून आम्हाला आमचा हॉटेल व्यवसाय, कारण आमच्या व्यवसायावर पण 2-2, 3-3, 4-4 लोक आमच्या अवलंबून आहेत. इराण युद्धाच्या झळा आता राज्यातल्या लहान लहान व्यावसायिकांना बसू लागल्या. गॅस अभावी हॉटेल आणि रेस्टॉरंट बंद ठेवण्याची वेळ आली आहे. हे गॅस तुटवड्याचं संकट आणखी किती काळ चालणार यावर हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसायाचं भवितव्य अवलंबून आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.